अजितदादांच्या राष्ट्रवादीचे कारभारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पटेल आणि तटकरेंचं राष्ट्रवादीतलं अस्तित्व धोक्यात आलंय का? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवारांचं धक्कातंत्र। पवार या नावाच्या वारशाची जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या सुनेत्रा पवार शांतपणे पण जे ठाम निर्णय घेत आहेत ते पाहता प्रश्न आहे की राष्ट्रवादी सध्या जे सुरू आहे ते सॉफ्ट टेकओव्हर आहे की एका राजकीय संघर्षाची नांदी आहे। सुनेत्रा पवारांनी 3 महत्त्वाचे निर्णय घेतले ज्यानं राज्याचं लक्ष वेधून घेतलंय। त्यातून राष्ट्रवादीतल्या गेम ऑफ थ्रोनचा अंदाज येतोय का? 3 दिवसापूर्वी बडे मुद्देत आपण त्याच्याबद्दल बोललो होतो। पहिला निर्णय चाकणकरांच्या राजीनाम्याचा, पक्षातील काही प्रभावी नेत्यांच्या इच्छेच्या विरोधात जाऊन घेतलेला हा जो निर्णय आहे तो केवळ संघटनात्मक बदल नव्हता तर तो एक स्पष्ट संदेश होता। निर्णय आता कुणाच्या दबावाखाली घेतले जाणार नाही। दुसरा निर्णय आणखी महत्त्वाचा, कार्यकारिणीच्या रचनेत झालेला बदल। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या या पत्रामध्ये आता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा फक्त नावाचा उल्लेख आहे, ना कार्याध्यक्षपद ना प्रदेशाध्यक्षपद। शेजारी बघताय तुम्ही। एवढंच नाही तर त्यांच्या समर्थकांनाही कार्यकारिणीतून दूर ठेवल्याची चर्चा आहे। हा केवळ फेरबदल नाही तर सत्तेच्या केंद्रबिंदूला हलवण्याचा प्रयत्न असल्याचं जाणकार म्हणतात। आणि तिसरा निर्णय पक्षाचे रणनीतिकार नरेश अरोरा यांना थेट बाहेरचा रस्ता। हा निर्णय तर अधिक बोलका आहे कारण अरोरा हे पटेलांच्या अतिशय जवळचे मानले जायचे। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार दिल्लीत पोहोचल्या पण त्या दौऱ्यात पटेल आणि तटकरे दोघंही दिसले नाही। काही जण याला योगायोग म्हणत असले तरी राजकीय वर्तुळात मात्र ही विश्वासातली दरी म्हणून पाहिलं जात आहे। यात आणखी 2 घटना चर्चेला महत्त्वाची धार देतात। पहिली, निवडणूक आयोगाला पाठवलेलं ते पत्र ज्या स्पष्ट सांगितलं गेलं की इतर कुणाचाही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये। आणि दुसरी, सुनील तटकरेंच्या कार्यक्रमातल्या बॅनरवरून सुनेत्रा पवार आणि अजितदादांचे फोटो गायब असणे। हे फक्त बॅनरवरचे बदल नाहीयेत, पक्षातली समीकरणं बदलत असल्याचे संकेत मानले जात आहेत। म्हणूनच प्रश्न उभा राहतो की सुनेत्रा पवार हळूहळू ज्या अध्यक्ष आहेत पक्षाच्या त्या पक्षावर आपली मान टाकतायत का? पार्थ पवार पडद्याच्या मागून पुढे येत आहेत का? प्रफुल्ल पटेल यांची कार्याध्यक्ष पदावरून आता गच्छंती होणार आहे का? आणि सुनील तटकरेंचं प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात आलंय का? राजकारणात काहीही अचानक घडत नाही, प्रत्येक हालचाल ही मोठ्या खेळीचा भाग असते। त्यामुळे राष्ट्रवादीत सुरू असलेला हा गेम ऑफ थ्रोन्स नेमका कुठे जाऊन थांबणार आहे हे पाहणं अधिक रोचक ठरणार आहे। पण त्याआधी बघा